नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आता आपण असं पाहणार आहोत की पार्थ हा सिद्धीवर आलेला असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो काव्याने पार्थ शुद्धीवर यावा म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळत असलेला दिवा ठेवून प्रार्थना केलेली असते. त्यामुळेच पार्थ हा शुद्धीवर आलेला असतो आणि तिच्या हाताला देखील खूप भाजलेलं असतं आणि त्यावेळेस पार्थ हा बघतो आणि तिला अतिशय प्रेमाने काव्याच्या त्या हातावर मलम लावतो आणि तेव्हा काव्य ही अतिशय प्रेमाने पार्थकडे पाहूच लागते. तर इकडे आपण पाहतो जीवा हा मानिनीवर सर्वांच्या समोर ओरडतो आणि बोलतो, आई तिने दादा बरा व्हावा म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळता दिवा ठेवून प्रार्थना केली आहे आणि तरी देखील तू तिच्यावर संशय घेत आहेस का? तेव्हा बाबा देखील मानिनीवर रागवतात आणि मानिनीला बोलतात, मानिनी आता तरी काव्याविषयी असलेलं तुझं मत बदल. काव्या ही आपल्या पार्थसाठी योग्य मुलगी आहे आणि आणखीन तुला असे वाटत आहे का पार्थला पुढे जाऊन पश्चाताप होणार आहे? त्यावेळेस नंदिनी देखील मानिनीच्या समोर हात जोडून तिला विनवणी करू लागते, आई आता तरी तुम्ही काव्याविषयीचे आपले मत बदला. तर तिकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, काव्या तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केले यावर माझा तर विश्वासच बसत नाही आणि जर समजा माझ्या जीवाला काही झालेच असते तर तुम्हाला त्याने काय फरक पडला असता. आणि तेव्हा काव्य ही त्याच्या गालावर मारते आणि पार्थ आणि काव्य हे दोघी एकमेकांकडे पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि पार्थ हे वेगळे होण्याचा निर्णय बदलणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.